मुंडेंचा आता पुण्याकडे मोर्चा. भेसळयुक्त पनीरसह 47 लाखांचा साठा जप्त. राज्यभरात 192 जणांना अटक. कुठे कोणती कारवाई? अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित गुटखा, पान मसाला तसेच तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्धची विशेष मोहीम प्रभावीपणे सुरू आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील मान, जावळी आणि कराड तालुक्यामध्ये तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तेथे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून सुमारे 2,38,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला तत्सम घातक पदार्थांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाने 1 ते 5 जून या कालावधीमध्ये 195 छापे टाकून 192 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये 1,99,18,475 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 5 जून रोजी धाराशिव येथील परांडा येथे प्रतिबंधित पदार्थांचा साठा असल्याच्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत 1,02,67,263 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर 4 जून रोजी समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाका येथे करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईत 60,50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल तसेच वाहने जप्त करण्यात आली. 3 जून रोजी धुळे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात 23,50,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.